लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे जे काही हप्ता होता 1500 असे एकूण मिळून 3,000 रुपये 2 टप्प्यांमध्ये मागच्या आठवड्यात देण्यात आले आणि यामध्ये बऱ्याचशा महिलांना पैसे आलेले नाही आहेत. त्यामुळेच बहुतेक महिलांचा संभ्रम असा होता की आपण म्हणजे आपण अपात्र ठरलेलो आहोत का आणि आपल्याला आता पुन्हा पैसे भेटतील का नाही. यावरती मी स्वतः असा व्हिडिओ बनवला होता की पैसे कदाचित आता भेटणार नाही, कारण की सरकारचं धोरणच ते आहे की शक्य होतील तितक्या ज्या अपात्र महिला आहेत त्या या बकेट लिस्टमधनं काढायच्या आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे आणि ज्यांच्या नावे चारचाकी नाही किंवा इन्कम टॅक्स ते भरत नाहीत, खूप गरजू ज्या महिला आहेत तशांसाठी ही स्कीम होती आणि त्यामुळे तशाच महिला सरकारला आणि ठेवायच्या आहेत आणि त्यामुळेच हे के वाय सीचं जे आहे ते चालू आहे. परंतु आता बहुतेक अशा महिलांना पैसे नाही मिळाल्यामुळे त्याचासुद्धा भरपूर असा गदारोळ झाला होता आणि सरकारनं स्वतः सांगितलं आहे ही शेवटची संधी असणार आहे. आपण आत्तापर्यंत KYC जी होती ती ऑनलाईन करत होतो, म्हणजे आपल्याला ऑनलाईन आपण लाडकी बहीण योजना पोर्टलवर गेल्यानंतर तिथं मग KYC ही प्रक्रिया असायची आणि लिंक त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण KYC करत होतो. त्यामध्ये त्यांचे काहीतरी प्रश्न होते ते आपण त्यांची उत्तरं देत होतो, डॉक्युमेंट जमा करत होतो. परंतु आत्ता सरकारने असं सांगितलं आहे की ऑनलाईन KYCमध्ये ज्या महिलांचे कागदपत्र देण्यामध्ये चूक झालेली आहे किंवा ती व्यवस्थित त्यांना KYC करता आलेली नाही, कारण खेड्यागावामध्ये काही बायका आहेत की ज्यांना KYC जमत नाही आहे, ज्यांनी घरच्या घरी KYC केलेली आहे, तर अशांचे बऱ्याचशांचे फॉर्म जे आहेत ते चुकले आहेत आणि म्हणून त्या अपात्र झाल्यात. त्यामुळे कुठल्याही बहिणीवरती अन्याय होऊ नये आणि तिला आता ऑफलाईन पद्धतीनं KYC करायची मुभा जी आहे ती सरकारनं दिलेली आहे. परंतु पुन्हा एकदा ही अखेरची संधी असणार आहे. आता जे कागदपत्र आहेत ते आता कुठे जमा करायचे, तर तुमच्या जिल्ह्याची जे महिला आयोग कार्यालय असतं, म्हणजेच WCDचं वुमेन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचं जे जिल्हा महिला आयोग कार्यालय असतं तिथे जाऊन तुम्ही हे कागदपत्र जमा करायचे आहे आणि तिथं जाऊन KYC करून घ्यायची आहे. मग तुम्ही जर त्या निकषांमध्ये बसत असाल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला हे जे लाडक्या बहिणीचे पैसे होते, हा जो हप्ता होता तो कदाचित येण्याची शक्यता आहे. परंतु पुन्हा एकदा ही शेवटची संधी आहे आणि ऑफलाईन पद्धतीनं KYC तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तीसुद्धा कुठे करायची आहे, तर जिल्हा महिला आयोग. आता आपापल्या जिल्ह्याचा महिला आयोग कुठं आहे हे तुम्ही गुगलवरती सर्च करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुमची ऑफलाईन पद्धतीनं KYC करून घ्या. आता दुसरा प्रश्न असा आहे की सरकारचं धोरणच हे आहे की ज्या पात्र महिला आहेत फक्त त्यांनाच ह्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले पाहिजेत. त्यामुळे सरकार जे आहे ते कटाक्षानं ज्या महिला या निकषांमध्ये बसत नाही त्यांना वगळण्याचं काम करत आहे आणि ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्या कदाचित त्या निकषांमध्ये बसत नसतील किंवा त्यांच्या नावे चारचाकी असेल किंवा त्या टॅक्स भरत असतील, असं काहीतरी KYCमध्ये दिसलेलं असेल आणि म्हणूनच त्यांचे जे हप्ते आहेत ते बंद झालेले असतील. परंतु तरीसुद्धा प्रयत्न करण्यात काही हरकत नाही आहे. तुम्ही जिल्हा महिला आयोगाचं जे कार्यालय आहे तिथे जा आणि ऑफलाईन पद्धतीनं KYC करा आणि ही शेवटची संधी असणार आहे. यानंतर सरकार संधी देत आहे की नाही देत आहे माहिती नाही, परंतु आता जर तुम्ही केलं तर तुमची लाडकी बहीण योजनेचे पैसे पुन्हा चालू व्हायला सुरुवात होऊ शकते आणि ऑनलाईन पद्धतीनं KYC मात्र आत्ता अवेलेबल नाही आहे. तुम्हाला प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनच हे सगळं करावं लागेल. तर आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या महिला निकषांमध्ये बसतात त्यांनाच सरकारला आता सध्या ठेवायचं आहे. त्यामुळे आपण दरवेळेस पाहतोय सरकार KYC करायला सांगते आणि त्या KYCमधनं शक्य होतील इतक्या महिला वगळण्याचं कामसुद्धा सरकारमार्फत करण्यात येत आहे. बाकी तुम्हाला लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात काय म्हणायचं आहे आणि तुम्हालासुद्धा पैसे आले का? कारण मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे पैसे आलेले आहेत आणि एकाच आठवड्यात हे पैसे आलेले आहेत. काही काहींना एका दिवशी 2दा पैसे आलेत, काही काहींना एक दिवसाच्या गॅपनं हे पैसे आलेत. परंतु 16 तारखेपर्यंत 15-16 तारखेपर्यंत हे पैसे प्रत्येकीच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता पैसे येण्याची प्रक्रिया जी आहे ती थांबलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला अजून पैसे आलेले नसतील तर नक्कीच तुम्ही ना जिल्हा महिला आयोगामध्ये जा आणि ऑफलाईन पद्धतीने KYC करा.
बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा. तुमची काय प्रतिक्रिया असेल ह्या व्हिडिओवरती ते पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.